एकदा भगवान शंकर आणि पार्वती माता सहज असताना मृत्यूलोकामध्ये फिरत आले. जात असताना महाराज पार्वती मातेने एक दृश्य पाहिलं. काय? एक घोर अरण्य आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत. एक अत्यंत दरिद्री मनुष्य महाराज त्या अरण्यामध्ये त्या जंगलामध्ये अन्न करून तडपाय लागलाय. कुणीतरी अन्न द्या, कुणीतरी खायला द्या. महाराज 15 दिवस पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पायामध्ये चपला आहे. पाहिलं महाराज, पार्वती मातेने पाहिलं आणि खंत वाटली पार्वती मातेला. आणि भगवंताला पार्वती माता बोलायला लागल्या, देवा काय म्हणे देवा, काय तुमच्या दरबारामध्ये न्याय आहे देवा? का पार्वती? अहो एवढं मोठं जगत तुम्ही निर्माण केले म्हणे, या जगामध्ये तेव्हा काही लोकांना तुम्ही एवढं श्रीमंत केलं म्हणे, एवढं श्रीमंत केलं की कोण्या कोण्या बँकेमध्ये आपलं खातं आहे त्यांनाही माहित नाही मला. एवढा पैसा आहे मला काही लोकांकडे. आणि काही लोकांना एवढं गरीब केलं तेव्हा की त्यांना 15 दिवस खायला अन्न भेटत नाही. हो बाबा, तुला नेमकं म्हणायचं काय? तेव्हा माझी एक इच्छा आहे, काय? गरिबी हटाव. या जगामध्ये दुष्काळ नष्ट झाला पाहिजे, सर्व समाज आपला सारखा झाला पाहिजे. सांगू का दादा, या जगामध्ये कुणीही जरी आला, ऐका, नरेंद्र मोदी आला काय आणि सोनिया गांधी आली काय, या जगातली गरिबी कधीच हटणार नाही. महाराज एक बाई तर नारा देऊ देऊ गेली, महाराज गरिबी हटाव. कोण? इंदिरा गांधी. कितीतरी प्रयत्न केले महाराज त्या बाईने, सर्वसामान्य समाज वर आला पाहिजे त्याच्यावर अनेक प्रकारच्या सुविधा त्यांच्यासाठी निर्माण केल्या. एखादं घर आलं महाराज त्यांच्यासाठी, एखादी विहीर आली त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांना वर आणण्याचा प्रयत्न केला. झालं का होय? नाही महाराज. का? महाराज म्हणजे संपत्ती असेल, पैसा असेल महाराज, त्याच्या प्रारब्धाने प्राप्त होतो, प्रयत्नाने प्राप्त होत नाही. पार्वती मातेने सांगितलं देवा, भगवान शंकराने सांगितलं पार्वती शक्य नाही म्हणजे. कारण पार्वतीने सांगितलं देवा आता जगाचा विचार बाजूला सारा, माझे विचार आहे काय? माझ्या समोर हा मनुष्य आहे म्हणे, 15 दिवसाचा उपवास आहे, अन्न करून कडवतोय. काय नाही देवा, त्या माणसाला तुम्ही श्रीमंत करा. कोण म्हणजे? पार्वती माता म्हणजे. आता ऐका, भगवान शंकराने पहिल्यांदा त्याचं खातं बघितलं महाराज. एवढं करंट होतं ते, एवढं करंट होतं, 8 विश्व दारिद्र्य त्याच्या घरामध्ये होतं महाराज. म्हणजे गुटक्या कपाळात होतं ते. भगवान शंकराने सांगितलं पार्वती शक्य नाही म्हणे. कारण जगाला महाराज मी जर याला श्रीमंत करायचं ठरवलो, याला धन द्यायचं ठरवलो, तरी याला प्राप्त होणार नाही. का? कारण त्याचं नशीब त्याला ते मिळून देणार नाही. पण शेवटी महाराज पार्वतीने हट्ट केला. आता ऐका दादा, शास्त्र सांगतात माणसाला जीवनामध्ये 3 हट्ट पुरवावे लागतात. एक आहे भाव हट्ट, स्त्री हट्ट आणि राग हट्ट. शेवटी महाराज एवढ्या मोठ्या देवाचा भगवान शंकराचा नावेला झाला महाराज. कोणामुळे? बायकोमुळे. ऐकावं लागलं. आता ऐका, जगाच्या मार्गाने ठरवलं काय? त्या गरीब माणसाला श्रीमंत करायचं. तो मनुष्य ज्या दिशेने येत होता ना, त्या वाटेमध्ये भगवंताने सोन्याचा हांडा निर्माण केला, त्याच्यामध्ये सोन्याच्या मोहरा वाढल्या. आणि आता महाराज ज्या क्षणात त्याला तो सोन्याचा हांडा प्राप्त होईल, त्या क्षणात तो या जगतामध्ये एक मोठा श्रीमंत होईल. कुणी ठरवलं? देवाने ठरवलं महाराज, जगाच्या मार्गाने ठरवलं. तो मनुष्य यायला लागला, वाटेने यायला लागला. जाता जाता महाराज आता सोन्याचा हांडा समोर आहे महाराज, 10 पावलावरती सोन्याचा हांडा समोर आहे, त्याला प्राप्त होणार आहे. पण ज्ञानोबा काय म्हटले? त्याचं दुर्दैव आढळलं महाराज, त्याचं कपाल आढळलं. आणि जाता जाता त्याच्या मनामध्ये विचार आले. काय विचार आले? देवा एवढी मोठी तुम्ही सृष्टी निर्माण केला, या जगामध्ये अनेक प्रकारचे माणसं निर्माण केले, आंगळे असतील, पांगळे असतील, अनेक प्रकारचे माणसं निर्माण केले. देवा तेव्हा त्या जगामध्ये एक वर्ग आहे, तो आंधळा आहे. कसा चालत असेल देवा आंधळा? उगत महाराज मनामध्ये विचार आले महाराज. एखादी वाईट गोष्ट करायची असते, विनाकारण मनामध्ये विचार येतात महाराज. मनामध्ये विचार आले महाराज, आंधळा कसा पासतो? त्याचं प्रात्यक्षिकरण करायचं महाराज. काय केलं याने? डोळे दाबले आणि तारायला. ज्ञानावर काय म्हणतात? कैते प्राप्तीचे वेळे निदैवा आंधळेपणाचे डोळे असती आपुले डोळे आपणची नाके. सोन्याचा हांडा प्राप्त होण्याचा योग आहे, पण ज्ञानोबा म्हणजे निदैव, त्याचं दुर्दैव आढळलं, त्याचं कपाळ आढळलं आणि त्याने डोळे झाकले चालायला लागला. जाता जाता सोन्याच्या हांड्याला ठेस लागली, खाली पडला. आता ऐका, आता तरी डोळे उघडावेत ना, आता तरी डोळे उघडावेत. पडल्या विचार करायला लागला. तेव्हा लई नाही म्हणे, 5 म्हणजे मी डोळे झाकले, माझी अवस्था आहे म्हणे. आला मनुष्य जीवन कसा काटत असेल तेव्हा.
तसाच उठला आणि तसाच पुढे निघून गेला. सोन्या तांडा आता ज्ञानोबाने तुम्हाला आम्हाला प्रश्न केलाय, त्या माणसाचे डोळे झाकायला का रोजाने माणसाला मिळते का? कुणी झाकले? असती आपुले डोळे आपणच झाली. स्वतःचे डोळे स्वतः झाकले. का झाकले? निदैव त्याचं कपाळ तिथं आलं, त्याचं दुर्दैव मग मला पार्वती मातेनं तोंडावरती बोट ठेवले. भगवान शंकरांनी सांगितलं, पार्वती बघलीस ना, अरे जगाच्या माताने जग याला श्रीमंत करायचे, झाला का हो? नाही. का झाला नाही? त्याचं तुझं कपाळ आलं. पार्वतीच्या लक्षात आलं, देवा बरोबर आहे म्हणे. का? शहाणे माणसं बोलताना, माणसं सांगत असताना पायाने मध्ये तोंड घालायचं नाही. कळलं मला पार्वतीला आणि निघून गेले. मला काय सांगायचं आहे, म्हणजे आपल्या प्रारब्धात जर धन असेल, मान असेल तर मिळतो, नाही तर मिळत नाही.